गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. अरे वा. आज आपण ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी हा विषय मराठीत समजून घेण्याचा प्रयत्न करतो. खरं तर ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी हा क्लिनिकलमध्ये काम करत असताना किंवा प्रॅक्टिस करत असताना इंग्लिश टर्मिनॉलॉजी वापरल्या जातात. परंतु अंडरस्टँड करण्यासाठी, आपल्याला समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचा काही भाग मराठीत समजून घेतोय. तर मग आपल्या पहिल्या युनिटकडे आपण जाऊया. तो म्हणजे ह्युमन सेल. ह्युमन सेल म्हणाल तर पेशी. प्रत्येक सजीव हा पेशींपासून तयार झालेला असतो आणि मानवी शरीरात असंख्य अशा सेल असतात. अब्जावधी सेलनी मानवी शरीर तयार झालेलं असतं. तर ही पेशी एक स्वतंत्र असं युनिट आहे, रचनात्मक आणि कार्यात्मक. त्यामुळे या पेशी एकावर एक रचल्या जाऊन, जसं बांधकामात विटा रचल्या जाऊन भिंत तयार होते, तसंच पेशी एकमेकांवर रचल्या जाऊन शरीर तयार होते. तर पेशी हा अतिशय सूक्ष्म असा घटक आहे. मायक्रोस्कोप खाली बघितलं तर साधारणतः अशी पेशीची आपल्याला एक व्ह्यू दिसतो. यात हा जो बाहेरील भाग आहे हे सेल मेम्ब्रेन आहे. त्यानंतर हा मधला जो भाग पसरलेला दिसतो, जेलीसारखा पातळ असतो, त्याला सायटोप्लाझम असं म्हणतात. हा ग्रीन पोर्शनमध्ये दिसणारा पार्ट जो आहे ते न्यूक्लियस आहे. आणि हे छोटे 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 जे दिसत आहेत भाग, ते सेल ऑर्गेनेल्स आहेत. तर साधारणतः अशा आउटर लेअरमधून मायक्रोस्कोप खाली ही सेल आपल्याला अशा पद्धतीने दिसते. सेल म्हणाल तर सेलपासून टिश्यू, टिश्यूपासून ऑर्गन्स, ऑर्गन्स आणि शरीर तयार होतं. तर शरीर हे अशा सूक्ष्म घटकापासून तयार झालेले आढळते. अशा या सेल आहेत. त्या सेल खरं तर मानवी शरीर हे एका पेशीपासून तयार झालेले असतं, ज्या पेशीला आपण झायगॉट असं म्हणतो. पुढे या पेशीचं विभाजन होतं. एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे आठ अशा पद्धतीने होऊन त्या डेव्हलप होतात. आणि त्या पेशींमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण पेशी बनतात, ज्यातून ऑर्गन तयार झालेले असतात. आता साधारण म्हणाल तर मसल सेल, त्यानंतर नर्व सेल आहे, चेतापेशी ज्याला आपण म्हणतो, ब्लड सेल आहे. यापासून संपूर्ण शरीराची रचना घडत असते. तर अशी ही छोटीशी पेशी काय बरं कार्य करते किंवा कशी शरीराला हेल्प करते या ठिकाणी बघतोय. तर फंक्शन्स ऑफ सेल, पेशींची कार्य. पहिलं फंक्शन म्हणजे गिव्स स्ट्रक्चर टू द बॉडी. पेशी शरीराला बाह्य आकार देतात, की एक पर्टिक्युलर व्यक्ती ठरते तिची हाईट, बॉडी, जाडी, वजन हे सर्व पेशींवर अवलंबून असतं. जसंच बॉडीचं स्ट्रक्चर असतं, तसं इंटरनल स्ट्रक्चरसुद्धा असतं, तेही पेशींपासून घडलेलं असतं. जसं ब्रेन स्ट्रक्चर आहे, हार्ट स्ट्रक्चर आहे, बोन्स आहेत. याप्रमाणे शरीर घडत असते आणि शरीराला आकार देण्याचं कार्य हे छोट्याशा युनिटपासून ह्यूज बॉडी दिसते आपल्याला. त्यानंतर दुसरं कार्य म्हणाल तर हेल्प्स इन ग्रोथ अँड रिपेअर. शरीराची वाढ आणि शरीर रिपेअर करणं, मेंटेनन्स हे पेशींमार्फत केलं जातं. संपूर्ण शरीराच्या वाढीसाठी पेशी आवश्यक असतात. पेशी डेड पेशी असतील किंवा शरीराच्या कोणत्याही ठिकाणी रिपेअरची गरज असेल, त्या ठिकाणी सेल आहेत, हे ग्रोथ आणि रिपेअरचं काम करत असतात. पुढील फंक्शन म्हणाल कॅरीज आउट मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम चयापचय, शरीरातील कंप्लीट रासायनिक प्रोसेस आहे. अन्नाचे जे घटक आहेत त्याचं सिंथेसाइज करून एंड प्रॉडक्टपर्यंत पाठवण्याची जी क्रिया आहे ते मेटाबॉलिझम आहे. म्हणजेच अन्न पचणं, शोषणं, वेस्ट प्रॉडक्ट तयार होणं, ते शरीराच्या बाहेर टाकणं, या सर्व क्रिया मेटाबॉलिझममध्ये घडत असतात आणि यासाठी सेल मदत करत असते. नेक्स्ट फंक्शन म्हणा तर प्रोड्यूस एनर्जी. सजीव हा सतत हलत असतो, त्याच्याकडे एक एनर्जी असते. ही एनर्जी तयार करणं, ती संपूर्ण शरीराला पोहोचवणं आणि त्या ह्युमनला सतत हलत ठेवणं किंवा मूवमेंट करण्यासाठी एनर्जी पोहोचवणं, इतकं महत्त्वाचं काम पेशीमार्फत केले जातं. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन म्हणाल तर कंट्रोल ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी.
म्हणजेच काय, तर शरीराचा पूर्ण कंट्रोल किंवा बॉडी फंक्शन्सपासून तर ॲक्टिव्हिटी मॅनेज करण्याचं काम ही पेशी करत असते. आहे ना अद्भुत, अगदी छोटीशी पेशी, पण सजीवाला जिवंत ठेवण्याचं काम पेशीमार्फत केलं जातं. तर आता आपण बघतोय सेल स्ट्रक्चर किंवा पेशीची रचना. ढोबळमानाने जर बघाल तर या ठिकाणी पेशीची रचना आपल्याला दिसते. ही पेशी आहे. हे जे बाहेरील आवरण दिसतंय किंवा ही कडा आहे, याला सेल मेम्ब्रेन असं म्हणतो. त्यानंतर मधल्या भागात हा जो भाग पसरलेला दिसतोय, याला आपण सायटोप्लाझम असं म्हणतो. आणि त्याही आत हे दिसणारा हा जो राऊंड पार्ट आहे, याला न्यूक्लियस असं म्हणतो. तर ढोबळमानाने आपण आधी बघूया की सेलचे 3 भाग पडतात: सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस. बाकी ऑर्गेनेल्स याबाबत आपण नंतर बघतोय, पण आता सध्या आपल्याला बघायचं आहे ते ह्या 3 भागांकडे. तर त्यातला पहिला आणि बाहेरील भाग म्हणजे सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन हे पेशीचं कवच आहे, ज्याला आपण सुरक्षा कवच असंही म्हणू शकतो. ही पूर्ण सेल कव्हर करते, ज्यामुळे सेलला प्रोटेक्शन मिळतं. हे सेल मेम्ब्रेन मायक्रोस्कोपिक बघितलं तर त्याची ही रचना साधारणतः आपल्याला अशी ह्या वॉलप्रमाणे दिसते. कशाने तयार झालेली असते ही वॉल? फॉस्फोलिपिड्स, कोलेस्ट्रॉल आणि प्रोटीन्स ही मिळून ही सेल मेम्ब्रेन तयार झालेली असते. यात चॅनेल्स असतात. या ठिकाणी तुम्ही बघाल की हे सेल मेम्ब्रेनमध्ये असणारे चॅनेल्स आहेत. या ठिकाणी सेमी परमिएबल मेम्ब्रेन असतात. हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन त्याच्या आत जाणाऱ्या किंवा येणाऱ्या घटकांवर कंट्रोल ठेवण्यासाठी असतात. तर ही अशी आपल्याला रचना दिसते. असं हे सेल मेम्ब्रेन आहे, जे पेशीचं कवच आहे, जे पेशीला आकार देतं, पेशीला आधार देतं, पेशीला संरक्षण देतं. असं हे सेल मेम्ब्रेन. त्यानंतर फंक्शन्स ऑफ मेम्ब्रेन म्हणाल तर प्रोटीन फंक्शन्स जे आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. ही जी आहे ही प्रोटेक्टिव्ह वॉल आहे, ज्यात आपण बघितलंय की या घटकांनी तयार झालेली ही प्रोटेक्टिव्ह वॉल आहे. काय बरं करते ही प्रोटेक्टिव्ह वॉल? तर ही प्रोटेक्टिव्ह वॉल सेमी परमिएबल मेम्ब्रेन मार्फत काही घटक पेशीला आत जायला अलाव करते, काही घटक बाहेर टाकण्यासाठी मदत करते. म्हणजेच काय, तर पेशीला अन्न लागतं, ऑक्सिजन लागतं, ते घटक सर्व पेशीच्या आत जातात आणि पेशीला जे टाकावं असे पदार्थ वाटतात ते बाहेर टाकले जातात. तर असं हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन काम करतं. त्यानंतर या ठिकाणी रिसेप्टर आहे. काय बरं अलाउड करतं हे रिसेप्टर? हे रिसेप्टर रिसिव्स हार्मोन. याला सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी म्हणतात. म्हणजेच काय, हवं तेवढंच आत जाऊ द्यायचं. तर काय शोषलं जातं या ठिकाणी? तर हार्मोन्स शोषली जातात. त्यानंतर हे मेम्ब्रेन जे आहे हे वर्क ॲज अ एन्झाईम्स. एन्झाईम्स हे जस्ट लाईक प्रोटीन असतात. खूप वेळा चयापचयाच्या क्रियेमध्ये कॅटलिस्ट म्हणजे अलग राहून, बाजूला राहून मदत करण्याचं काम करतात. तर असं हे सेल मेम्ब्रेन या सर्व क्रियांनी मिळून सेलला प्रोटेक्ट करण्याचं कार्य करत असते. तर पेशीची रचना बघत असताना आपण 3 मुख्य भागांचा विचार केला, जो म्हणजे सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस. तर सेल मेम्ब्रेन, त्याचं कार्य याबद्दल बघितल्यानंतर पुढचा भाग येतोय तो सायटोप्लाझम. या ठिकाणी सायटोप्लाझम हा सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस याच्या दरम्यान पसरलेला जो जेलीसारखा द्रव असा पदार्थ आहे, त्याला सायटोप्लाझम असं म्हणतात. म्हणजेच काय, जेली लाईक सेमी फ्लुइड, साधारणतः घट्ट अशा द्रवासारखा पसरलेला भाग, त्याला सायटोप्लाझम असं म्हणतात. या सायटोप्लाझममध्ये अनेक ऑर्गेनेल्स आहेत, जे यात तरंगत असतात किंवा त्याला ते आधार देते. या ठिकाणी सायटोप्लाझम हा न्यूक्लियसपासून आणि सेल मेम्ब्रेनपासून मध्ये पसरलेला भाग आहे, ज्यात ऑर्गेनेल्स असतात. फंक्शन्स ऑफ सायटोप्लाझम.
सेलमध्ये असणारं सायटोप्लाझम काय कार्य करतं, तर पहिलं आहे सपोर्ट्स अँड होल्ड द सेल ऑर्गॅनेल्स. आपण बघितलं की सायटोप्लाझम मध्ये असणारे ऑर्गॅनेल्स आहेत, हे ऑर्गॅनेल्स होल्ड करतो किंवा सपोर्ट देतो. साईट ऑफ मेनी केमिकल ॲक्शन्स, खूप सगळ्या केमिकल ॲक्शन्स या सायटोप्लाझममध्ये होतात. म्हणजेच काय, तर पेशीचं चयापचय, तिची ग्रोथ अँड रिपेअर, जे काही ऑर्गन्समध्ये येणार ऑर्गेनेल्सला लागणारे घटक, या सगळ्यांचं केमिकल रिॲक्शन्स आपल्याला या ठिकाणी आढळून येते. त्यानंतर ट्रान्सपोर्ट अँड सबस्टन्स विदिन सेल. काय बरं मदत करतो ट्रान्सपोर्ट, तर जे फूड पेशीला हवंय ते आत येतं, ऑक्सिजन येतं, वेस्ट बाहेर टाकले जातात, किंवा जे काही एन्झाईम्स वगैरे होल्ड करतात, हार्मोन्स रिसीव्ह करतात, या सर्व गोष्टीसाठी सायटोप्लाझम हेल्प करते. त्यानंतर मेंटेन द शेप ऑफ वॉल. हा द्रवासारखा भाग आहे, तो पेशीला आकार देतो. त्याच्या व्हॉल्यूमवर, त्याच्या स्ट्रेंथवर पेशीचा आकार ठरलेला असतो, म्हणून तो पेशीला शेप देण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर स्टोर्स वॉटर, सॉल्ट, न्यूट्रिएंट्स आणि एन्झाईम्स. काय करतो, पेशी खूप वेळा पाणी साठवून ठेवण्याचं काम करतात, किंवा पेशीत सॉल्ट, पाणी, एन्झाईम हे साठवले जातात. कशासाठी, तर शरीराच्या संपूर्ण क्रियांना आवश्यक असणारे घटक सेल साठवून ठेवते आणि त्याचा वापर करते. तर हे सायटोप्लाझम हे एक महत्त्वाचा घटक आहे, जो पेशीच्या कार्याला मदत करत असतो. सेलचा पुढील भाग म्हणजे न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे कंट्रोल सेंटर ऑफ द सेल, पेशीचं केंद्रस्थान किंवा कंट्रोल बॉडी, किंवा हा ज्याला आपण म्हणतो हाय कमांड, असं हे सेंटर आहे. जसं एखाद्या स्टेटची राजधानी असते आणि तिथून सर्व गोष्टी रेग्युलेट होतात, तसंच हे सेंटर आहे की या सेंटरपासून आपल्याला पेशीच्या सर्व गोष्टी रेग्युलेट करण्याचं काम केलं जातं. त्यानंतर हे न्यूक्लियस कंटेन्स डी एन ए. या ठिकाणी डी एन ए असतात, जे हेरिडेटरी फॅक्टरला कन्सर्न जातात. त्यानंतर रेग्युलेट सेल ॲक्टिव्हिटीज. सेल ॲक्टिव्हिटीज काय करतं, रेग्युलेट करण्याचं काम करतं. असं हे न्यूक्लियस. या न्यूक्लियसची फंक्शन्स म्हणाल तर कंट्रोल्स ऑल सेल ॲक्टिव्हिटीज. म्हणजेच काय, तर हे हायकमांड आहे. प्रत्येक ठिकाणी आवश्यकतेनुसार पेशीच्या ॲक्टिव्हिटी होतात आणि त्या रेग्युलेट करण्याचं काम सेंटरमार्फत केलं जातं. त्यानंतर पुढचं कार्य म्हणाल तर स्टोरेज जेनेटिक मटेरियल. या ठिकाणी अनुवांशिक जे घटक आहेत ते घटक न्यूक्लियसच्या ठिकाणी स्टोअर केले जातात. कॅरीज द हेरिडेटरी इन्फॉर्मेशन. हेरिडेटरी इन्फॉर्मेशन म्हणजेच एका जनरेशनपासून पुढच्या जनरेशनपर्यंत जे मटेरियल ट्रान्सफर व्हायला हवं असतं किंवा होतं, ते सेल न्यूक्लियसच्या मार्फत केल्या जातं. त्यानंतर कंट्रोल ग्रोथ, मेटाबॉलिझम आणि रिप्रोडक्शन ऑफ द सेल. आपण बघितलं की ग्रोथ आणि मेटाबॉलिझम ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, पेशींची वाढ होण्यासाठी न्यूक्लियस कंट्रोल करतं. पेशींचं मेटाबॉलिझम, जे कंप्लीट केमिकल फंक्शन्स आहेत, ते सर्व कंट्रोल केले जातात. त्यानंतर पेशीचं रिप्रोडक्शन, हेही सेंटरमार्फतच कंट्रोल केलं जातं. जेव्हा पेशींचं रिप्रोडक्शन होतं तेव्हा सेंटरच डिवाईड होऊन पेशी वाढ आणि विकास होत असतात. त्यानंतर कंट्रोल प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ डी एन ए. या ठिकाणी प्रोटीनचं सिंथेसिस, ज्या ठिकाणी आपण म्हणतो की प्रोटीनचं मेटाबॉलिझम हे अतिशय कॉम्प्लिकेटेड असतं, तर सेल हे प्रोटीन सिंथेसिसमध्ये पार्ट असतं किंवा हेल्प करतं. त्यानंतर न्यूक्लियस प्रोड्यूस रायबोझम्स. आपण केंद्रकांचा हा केंद्रक जो बघितला, या ठिकाणी रायबोझोम्स तयार होण्याचं काम केंद्रकामार्फत केलं जातं. तर असं हे पेशीचं केंद्रक, जे कंट्रोल कमांड आहे. तर आज आपण ह्युमन सेलबाबत बघितलं. ह्युमन सेल रिवाईज करत असताना बघूया की ढोबळ मानाने सेलचे 3 भाग पडतात: सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस. या तीनही भागांचे आपण या ठिकाणी फंक्शन्स बघितलेले आहेत. या पुढील माहिती आपण पुढील भागात बघूया. धन्यवाद.